विद्यालय सासवड शाळा क्रमांक 5 मधल्या विद्यार्थिनी आपल्या समोर पथनाट्य सादर करणार आहे। शिक्षणाला वयाची अट नसते। या पथनाट्याचे नाव आहे नव भारत साक्षरता। चला तर मग पाहूया नव भारत साक्षरता। साक्षी कांबळे कोण आहे? पौष्टिक आहे। हे घ्या तुमचं पत्र। कोणाचं पत्र? कसलं पत्र? हे काही मला माहित नाही। काही मला वाचताच येत नाही। तुम्ही वाचून सांगता का? अहो काय नाही, तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन झालंय। प्रमोशन? काय झालं? काय झालं? माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं। प्रमोशन झालं? बाई तू घाबरू नको, जगात सगळ्या रोगांचा पर्याय निघालेला आहे। आपण तुझ्या नवऱ्याला डॉक्टरांकडे नेऊया। बाई आत्ताच आम्ही चांगलं राहत होतो, आता थोडीशी खुशी आली होती ग बाई। त्यांना खोकला माहित नव्हता का ताप माहित नव्हता, एवढा मोठा आजार कसा काय झाला त्यांना? अहो काय झालं? कशाला रडताय? हिच्या नवऱ्याला प्रमोशनचा खूप मोठा आजार झालाय। प्रमोशन ही तर चांगली गोष्ट आहे। तुझ्या तोंडाला काय हाड? माझ्या नवऱ्याला इतका मोठा प्रमोशनचा आजार झाला आणि तू म्हणती चांगलं झालं। तुम्हाला माहित आहे का प्रमोशन म्हणजे काय? तो लय मोठा आजार आहे। प्रमोशन म्हणजे तुमच्या नवऱ्याची प्रगती होईल, तुमच्या नवऱ्याचा पगार वाढेल। बाई पगार वाढेल? मला तर वाटलं प्रमोशन म्हणजे खूप मोठा आजार आहे। कधी तुम्ही शिकले असता, साक्षर झाले असता तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती। बाई तुम्ही मला लिहायला वाचायला शिकवाल का? हो शिकवेन ना, जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला लिहायला वाचायला नक्की शिकवेन। साक्षरता ही हमारा अधिकार, वरना